नमस्कार, स्वागत आहे एबीपी माझाचं माझा महाराष्ट्र माझं विजन या धन्यवाद. कार्यक्रमात. धन्यवाद. सरकारची वर्षपूर्ती म्हणून खास हे विजन आम्ही नागपूरमध्ये घेण्याचं ठरवलं. त्यामुळे 1 वर्ष झालं. मागे तुम्ही बघता तेव्हा फडणवीस, शिंदे, पवार या सरकारला किती मार्क देणार या 1 वर्षासाठी? 100% मार्क द्यायला लागतील 3.5 वर्षाची. 3.5 वर्षाचे 100%. हो, हं. बिलकुल. म्हणजे 100% पेक्षा मला वाटतं तुम्ही जर माहिती घेतली हं. तर 2.5 वर्षात आम्ही केलेलं काम हं. जनतेसमोर, महाराष्ट्रासमोर आहे. हं. आणि आता हे वर्षभराचं काम, हं. कारण जी कामं केली आहेत, हं. विकास प्रकल्प हं. लोकांसमोर आहेत. अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने किंवा अगोदरच्या सरकारने जे काही थांबवलेली कामं, हं. टाकलेले स्पीड ब्रेकर, दिलेली स्थगिती, सगळं हटवलं ना. हं. आणि ते हटवून सगळे अडथळे पार करून या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये जे काम केलंय ते लोकांसमोर आहे आणि तुमच्या समोर तर आहेच आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना विकासाबरोबर. शिंदे साहेब, खरं तर तुमच्या वर्गामध्ये ना 3 हुशार विद्यार्थी आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तर सगळ्यात जास्त मार्क कुठल्या विद्यार्थ्याला मिळालाय? 3 विद्यार्थी म्हणजे? एक तुम्ही, एक अजितदादा, एक देवेंद्र फडणवीस. आम्ही 3 शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत, 24/7. या गेल्या वर्षामध्ये, कारण आपण ह्या सरकारच्या म्हणजे 24 मध्ये निवडून आलेल्या पुन्हा निवडून आलेल्या सरकारबद्दल बोलतोय, तर कुठलं काम आपल्याला वाटतं की आपण सगळ्यात महत्वाचं असं केलं ज्यामुळे जनतेच्या आयुष्यात मोठा परिणाम झाला? हे बघा, मी आपल्याला सांगेन की आमच्या महायुती सरकारला जनतेने जे काही लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे ते 2.5 वर्षाच्या केलेल्या कामाची पोचपावती दिली आहे. कारण आज आपण पाहिलं तर 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच आले नव्हते. आणि त्यामुळे मी मगाशी जे म्हणालो की अडथळ्यांची शर्यत पार करून जी कामं केली विकासाची आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची, त्याची पोचपावती जनतेने 2024च्या निवडणुकांमध्ये आम्हाला दिली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मोठी, मी कामामध्ये तर जे निर्णय घेतले त्यात आपण नंतर तुम्ही विचारालच, परंतु ही मोठी अचीवमेंट आहे. आणि गेल्या वर्षभरात आपण पाहिलं तर 100 दिवस, 150 दिवस देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. 100 दिवसाचा प्रोग्राम घेतला, 150 दिवसाचा केला. आणि हे जे काही विजन 2047 त्यामध्ये 2029, 2035 हे जे काय डोळ्यासमोर आम्ही काही विजन ठेवून काम करतोय. शेवटी आमचा केंद्रबिंदू माणूस कोण आहे? सर्वसामान्य माणूस. हा कॉमन मॅन जो आहे हा आमचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, त्याला चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हे आमचं विजन आहे. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं पाहतोय आपण, आता बघा, पायाभूत सुविधा प्रकल्प देशामध्ये पहिलं राज्य आहे की सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाची कामं महाराष्ट्रात आहेत. शेवटी हे राज्य जे आहे इथं पोटेन्शियल आहे, पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू आहेत. आणि त्यामुळे एक असा कुठला विषय तुम्हाला सांगू शकत नाही, कारण सर्वांगीण जे काही डेव्हलपमेंट अजेंडा आमचा कुठला आहे? विकासाचा अजेंडा. गेल्या मागच्या माझ्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा अजेंडा होता. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, यामधून लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू झाल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुम्ही पण संपादक झाला, त्याचाही आनंद आहे. एक लाडकी बहीण. त्यामुळे याच्यामध्ये ज्या योजना आम्ही केल्या, म्हणून मी मगाशी सांगितलं की 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची पोचपावती या राज्यातल्या जनतेने दिली, लँडस्लाईड मॅन्डेट दिली. अचीवमेंट आहे ही मोठी. आणि आता आम्ही निवडणुकांमधून
झालेल्या नगरपालिकेच्या तिथून लगेच ताबडतोब कामाला लागलो. देवेंद्रजी आणि आम्ही ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल, जे फ्रीवेवरून येणारे नवी मुंबई एअरपोर्टवरून येणारे लोक, ठाण्याहून येणारे लोक इथे फ्रीवेवरून उतरल्यानंतर वाहतूक कोंडी व्हायची, त्यांची वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी आता काय त्यांना म्हणतो आपण अंडरग्राऊंड टनेल सुरू झाले, वाहतूक कोंडी दूर होईल. त्याचबरोबर अनेक प्रकल्प, कोस्टल घ्या, अटल सेतू घ्या, मेट्रो घ्या, कारशेड घ्या, किती कामं सांगू. नागपूर मुंबई समृद्धी घ्या. आता तुमचे लोक पण समृद्धीने आले, विमान इंडिगोचा प्रॉब्लेम झाल्यावर सगळे आमचे काही आमदार आले. त्यामुळे ही जी काही कामं केलेली आहेत ही आपल्या समोर आहेत आणि आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट, विकास आणि कल्याणकारी योजना, लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या लोकांना पाहिजेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं. मी नेहमीच काय सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करतोय. हे आमचा उद्देश आहे. वा. अगदी थोड्या वेळ आधी म्हणजे माझं विजनची सुरुवात आम्ही माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलाखतीनं केला. त्यांचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही किती मार्क देणार या सरकारला. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना काय मार्क द्यायचे. परीक्षा न देता एवढी कामं आज 2019 पूर्वीचं 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री